प्रयत्न करू त्यांना आणि त्यांची बॅटिंग लाईन पण खूप चांगली आहे. 15च्या खाली आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. खूप दिवसानंतर आपण सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. चषकावरती नाव करण्याचा मानस असेल किंवा टीस टीम असेल, काय वेगळं प्लॅनिंग असेल या सेमीफायनलमध्ये? टीम तीच असेल. प्लॅनिंग 2 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे जेवढे कमीत कमी आम्ही रन्स देऊ तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. बाकी तर 2 काय होईल ते होईल. आम्ही आमचा 100% देऊ. नक्कीच तुम्हाला देखील सेमीफायनलसाठी शुभेच्छा. सूरज, आपल्याला फलंदाजी आमंत्रित केलंय, काय प्लॅनिंग असेल, किती धावांपर्यंत टार्गेट ठेवण्याचा मानस असेल? 2 ओव्हरमध्ये असं सांगता येत नाही. कधी कधी गेम त्यांच्या हातामध्ये, कधी आपल्या हातामध्ये जातो, पण आम्ही जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. 2 ओव्हरमध्ये 25च्या पुढेच रन असले पाहिजेत, तरच आपण अशा मोठ्या संघाला थांबवू शकतो असं मला वाटतं 2 ओव्हरमध्ये. पण या मोसमामध्ये आपल्याला कप्तान कुल म्हणून पाहतायत. अगोदरच्या सामन्यामध्ये अक्षयला रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावा लागला, थोडासा दडपण आपल्याकडे होता, पण आता तो दडपण आपण फलंदाजीतून फेटाळून लावला. पण आता काय रणनीती असेल? अनेक वेळा सलामीसाठी अक्षयला आणि आपल्याला पाहतो, आता काय रणनीती असेल सेमीफायनलमध्ये? खरंच अक्षय आमच्या टीमचा एक्स फॅक्टर आहे. त्याला क्रीजमध्ये जेवढं उभं ठेवू तेवढं समोरच्या टीमसाठी तेवढं प्रेशर असतो. त्यामुळे अक्षय या टीमसमोर पहिला पण खूप चांगला खेळला आणि आता पण चांगलाच खेळ दाखवेल एवढीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील पहिल्या सेमीफायनलसाठी शुभेच्छा. जाऊया एक सामना झाला, त्याच्यामध्ये सोहमने देखील अचूक फलंदाजी केली, अचूक गोलंदाजी केली. त्याला मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. मी सोहमला विनंती करतो, आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. एक अष्टपैलू खेळाडू, मूर्ती लहान पर कीर्ती महान, रत्नागिरीचा युवा स्टार फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून सोहमकडे पाहिलं जात आहे. त्याला विनंती करतो की आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. त्याला सामनावीराचा किताब देतील मी विनंती करतो. सन्माननीय आदरणीय मनोजी गायकर साहेब देखील या क्रिकेटच्या मैदानामध्ये, त्यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. सोहमला मात्र सन्मान चिन्ह देतील, सामनावीराचा किताब देतील ते आमचे विनायकजी काते साहेबांच्या शुभ हस्ते. सोहम उर्फ बाबू, आज मात्र प्रत्येक गोलंदाजाला मात्र त्याने लावलाय परिपूर्ण साबू, मानावं लागेल या गोलंदाजाला. मी सोहमला विनंती करतो, आपण थांबायचं आहे. चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी देखील तुझी पाहायला मिळाली. तर या आयोजनाबद्दल आणि या सामनावीर किताबद्दल आपण काय बोलाल? रत्नागिरीहून डायरेक्ट रायगडमध्ये आपण पदार्पण केलंय या सामन्यांसाठी, तर काय बोलाल? खूप छान वाटतंय. जरा माझी टीम पण चांगली होती, मला संधी द्या त्याबद्दल त्यांचे थँक्यू आणि अभिनंदन. धन्यवाद. तुला देखील शुभेच्छा असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकताय ते संस्कार दळवी, सकाळपासून ज्यांचा आपण मात्र आवाज ऐकताय, सन्माननीय आदरणीय संस्कारी दळवी साहेबांचा देखील याची सन्मान करणार आहेत. ते संघटनेचे कार्याध्यक्ष राजेजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र संस्कार यांचा आपण याची सन्मान करायचा आहे. सेमीफायनलचा तरार होतोय. एक पूर्वी एक सत्कार होणार आहे. ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह उपलब्ध करून दिले ते सन्माननीय आदरणीय रायगड गवळी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष राजेजी गायकर साहेब यांच्या माध्यमातून मिळाले. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो. विलाजी धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण राजेजी गायकर साहेबांचे यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. थोडंसं सत्कार स्पीडअप घ्यायचं आहे, कारण मित्रांनो आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहे. सेमीफायनलचा देखील समालोचन कक्षांमधून आवाज गेला पाहिजे. तरी राजेजी गायकर साहेबांचा मात्र याच्यावरती सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी. गणपती बाप्पा. धन्यवाद. आपण जाणार आहोत सेमीफायनल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच पहिली सेमीफायनलची लढत रायगड गवळी समाज चषक 2026ची परत एकदा निर्धाव चेंडूने सुरुवात केली. पहिल्या सेमीफायनलच्या लढतची आपण पाहतोय ती म्हणजे मैदानामध्ये योगेशच्या मार्फत. मी परत एकदा
विकासजी पागार साहेब आणि नरेशजी नटे साहेब आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विकास पागार साहेब आणि नरेशजी नटे साहेब पुन्हा एकदा कॉल असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. जाऊया थेट सामन्याकडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ खेळून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. थोडंसं फंबल झालं परंतु एकच धाव, एक धावेने धावांचा श्रीगणेश केलाय आणि आता स्ट्राईकला येतोय तो म्हणजे नवीन फलंदाज अक्षय. सलामीसाठी गेले अनेक वर्ष आपली फलंदाजीची. मनोजी गायकर साहेबांचा यशोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो मनोजी गायकर साहेबांना समाजसेवक आहेत तरी मी जाळगावकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र दादांचा यशोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. हॅलो 3 चेंडूचा खेळ. धावा झाल्यात त्या म्हणजे 2 आणि पाहूया कोण विजेता होणार आणि काय होतंय मैदानामध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या गोदीमध्ये आणि सूरजला माघारी परतावं लागते. मोठा हादरा कोंडे पंचधान संघासाठी. योगेश अष्टपैलू खेळाडू आपल्या गोलंदाजीची धार दाखवून देतोय. कम ऑन डीजे. संघटनेचे मीडिया सोशल मीडिया प्रमुख सन्मान्य आदरणीय योगेशजी घाटवळ साहेबांचा यशोचित सन्मान केला जाईल तरी मी विनंती करतो विनायकजी काते साहेबांना की आपण योगेशजी घाटवळ साहेबांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन साहेबांचा यशोचित सन्मान करतील योगेशजी घाटवळ साहेबांचं ते विनायक काते. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी अतुल कोंडे पंचधान संघाकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःचा फॉलो थ्रो कंप्लीट करून झेल खाली आलाय आणि मला असं वाटतं आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल पकडलाय तो म्हणजे योगेश यांच्या मार्फत. स्वतःचा फॉलो थ्रो कंप्लीट करून उलट्या दिशेने धावत आले आणि झेल कंप्लीट केला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. योगेशने बॅक टू बॅक 2 मोठे विकेट 2 मोठे हादरे दिले ते म्हणजे कोंडे पंचधान संघाला आणि कोंडेच्या पंचधान संघाची धावा झाल्यात त्या म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये. नवीन फलंदाज थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी अनिकेत अतुलची जागा घेण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील आणि हॅट्रिकची संधी उपलब्ध असेल ती म्हणजे योगेश यांना. पाहूया हॅट्रिक घेण्यास. हॅट्रिक आतापर्यंत आपण पाहिली नाही ती म्हणजे आजच्या पूर्ण दिवसभर टुर्नामेंटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का याची नक्कीच अपेक्षा असेल सर्वांना सर्व प्रेक्षकांना. मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू जाते 6 धावांसाठी. रायगड गवली चषक 2026 ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. काय फटका सजवला अनिकेतने. एक चेंडू खेळायला मिळाला त्याला आणि एका चेंडूवर मोठा फटका खेळत समीकरण बदलवलं ते म्हणजे धावा झाल्या ते 1 षटकाच्या अखेरीस 8 आणि पाहूया कोण कोणाची लावणार आहे वाट. आता गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते म्हणजे वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरं षटक निर्णायक षटक घेऊन येतोय तो म्हणजे नयन. नक्कीच आता ATM खोललं जात आहे अक्षय यांच्यासाठी. अभिनंदन नटे साहेब. जर का 2 षटकार खेचले तर 200 रुपयाचं भरघोस असं रोख रक्कम प्राइज अक्षय यांच्यासाठी लागू केलंय. अभिनंदन नटे साहेब यांच्याकडून. परत एकदा आणि नक्कीच मोठा फटका खेळला. शॉर्ट पिच चेंडू होता आणि 100 रुपये लागू झालेत. 6 धावांसाठी चेंडूला डिस्पॅच केलाय इनटू द साइड द स्पॉट. कम ऑन डीजे.
थँक्यू डीसे. एका बाजूला पाहिलात तर अक्षयची जर बॅट बोलू लागली ना या मैदानामध्ये तर चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो, कारण विरोधकांना एकच भीती असते ती अक्षयच्या बॅटमधूनच चौकार षटकार येणार किती. पाहूया, चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. एक मोठी खेळी करू शकतो, त्याच्याकडे काबिलियत आहे. AK-47 पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळेल. आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये धावसंख्येमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा देखील रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. कारण अक्षयला माहिती आहे हा सामना आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. एका बाजूला पाहिलात तर सलामीवीर ये तो ट्रेलर आहे, पिक्चर तो बहुत बाकी आहे इस सामने का. नक्कीच सेमीफायनलची लढत आपण पाहतोय आणि इथून जो जिंकेल तो नक्कीच या चमचमत्या ट्रॉफ्यांचा दावेदार असेल. आणि सामन्या ही लढत आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो. आजच्या दिवसभर आपण जर कसा खेळ खेळलो याच्यापेक्षा या सामन्यात आपण काय खेळ दाखवणार आहोत हे नक्की पाहण्याजोगे असेल. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथं गोलंदाज करतोय कम बॅक आणि दांडी केली गुल फलंदाजाची. अक्षय बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. परत एकदा कॉल असेल. सेकंड सेमीफायनल आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत आपण. नेवरुळ आणि गोकुलगाव यांच्या मध्ये होणारी लढत. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. नेवरुळ गावचे कर्णधार आणि मसला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्यजी कासार साहेब इथे उपस्थित आहेत. तरी गोकुळगावच्या कर्णधाराला विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठाकडे प्राचारण करायचंय. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. बॅट्समन नेम कोंडे पंचतन संघ. आपला 12वा खेळाडू आपण पाठवला नाही. सूरज बॅटर पियुष नवीन बॅट्समन. राईट हँड बॅट्समन आपण पाहतोय इनटू द क्रीज. परत एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ते काय घडतंय. अनिकेतला स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न केला होता अनिकेतने, परंतु अनिकेत बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. मोठा हादरा. परत एकदा बॅक टू बॅक 2 मोठे हादरे दिले ते नयनच्या गोलंदाजीतून. एक बॉल उडवला होता आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपात बाद केलं ते म्हणजे अनिकेतला. कम ऑन डीजे. थँक्यू डीसे. Thank you, आमच्या डीजे. संघटनेचे पदाधिकारी, आमचे मार्गदर्शक विलास भाऊंच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल, कारण आपला संघ सेमीफायनल मध्ये दाखल आहे. कारण एक विकेट जातात. आतापर्यंत ATM स्तब्ध ठेवलेत, पण संघ जर फायनल मध्ये दाखल झाला तर त्यांच्या माध्यमातून देखील ATM उघडलं जाईल. आणि की त्याच पद्धतीने मात्र चांगली गोलंदाजी देखील पास्टी संघाकडून पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलात तर पास्टी संघ मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतर धाव असेल वाईटच्या स्वरूपामध्ये, त्याचा मात्र फायदा होईल. कोंडे पंचतन या संघाला धावसंख्येमध्ये बदल असेल. धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरबोर्ड दिदी 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. एक वाईट गेल्याच्या नंतर आमच्या विलास भाऊंच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी होते. पण पाहूया काय समीकरण. ऑफ साईडला चेंडू कट केला गेला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात, अगदी फील्ड करेल. त्याच्या परिपूर्ण आधी 1 धावसंख्या होते. थोडंसं माघारी परतवलं. एकेरीचं मात्र थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा मात्र फायदा होतोय तो कोंडे पंचतन या संघाला. एका बाजूला पाहिलं तर 1 धावसंख्या. राजकीय भागाचा विचार केला तर 1 मताला, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शालेय जीवनात 1 मार्क्सला आणि क्रिकेटमध्ये 1 रनाला किती महत्त्व आहे ते या क्रिकेटरांना माहिती आहे. कारण मिलरला पाहिलं तर 1 धाव किती महत्त्वाची होती ते त्याला माहिती आहे. धावा झाल्यात 19. परत एकदा अवांतर चेंडू. मी आता पहिल्यांदा आलो. नाही मग 1 मिनिट. पहिलीवर 9 होता. या स्पर्धेला देखील सन्माननीय आदरणीय महेंद्रजी गायकर साहेब, उजवेजी लटके साहेब यांचं देखील आगमन झाले. अनेक मान्यवर खामगाव गावचे सुपुत्र या स्पर्धेला उपस्थित राहिले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या सांगायची आहे. 20 धावा.
20 धावा उभारल्यात त्या म्हणजे कोंडे पंचायत संघाने आणि 21 धावांचं आव्हान असेल विजयासाठी पाष्टी संघासमोर. 10च्या सरासरीने या धावांचा पाठलाग करावा लागेल पाष्टी संघाला. तत्पूर्वी कोंडे पंचायत संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारायचंय. या स्पर्धेला देखील आम्हाला जाणे रायगड गवळी समाज संघटना यांच्या वतीने अगदी भव्य दिव्य आयोजन दुसऱ्या सेमीफायनलकडे आपण जातोय. एका बाजूला पहिल्यात तर रत्नागिरी जिल्ह्याला बिलॉंग करणारा संघ म्हणजेच गोकुळगाव, दुसऱ्या बाजूला पहिल्यात तर या मैदानाचा होम ग्राउंड ज्यांना समजलं जातं ओळखलं जातं ते नेवरूल संघ. दोन्ही सेमीफायनलसाठी संघ दाखल असेल, दोन्ही कर्णधारांना कॉल असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सेमीफायनलचा नाणेफेक करतील मी विनंती करतो महेंद्रजी गायकर साहेबांना की आपल्या शुभ असे या स्पर्धेचं मात्र नाणेफेक करायचं आहे. महेंद्रजी गायकर साहेब आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे कारण एकच कॅमेरा आहे आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला शुभ असे नाणेफेक करायचे आहे. एका बाजूला पहिल्यात तर रत्नागिरी जिल्हा, दुसऱ्या बाजूला पहिल्यात तर रायगड जिल्हा आणि आयोजन देखील करून ठेवलंय तो रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कॉल केले जाईल ते महेंद्रजी गायकर साहेबांच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो रत्नागिरी या संघाच्या बाजूने. आपला निर्णय काय असेल सेमीफायनल मध्ये? गोलंदाजी. अगदी नेहरू संघाचा होम ग्राउंड म्हणून हा ग्राउंड ओळखला जातं. किती धावांपर्यंत आपण त्यांना थांबवू शकता? सर्वात कमी धावामध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. ओके, तुम्हाला देखील सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तरी आजच्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल काय बोलाल? रत्नागिरी जिल्ह्यामधून या रायगड जिल्ह्यामध्ये आपण पदार्पण केला तरी आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन अतिशय उत्तम आहे. आम्हाला इकडे खेळायला दिल्याबद्दल आमचं आम्ही हे करतो. आम्ही खेळत राहू. आम्हाला नेहमी आपला सपोर्ट करा आणि आम्ही इकडे रायगड जिल्ह्यामध्ये खेळण्यासाठी आम्ही नेहमी कॉन्टॅक्ट करतो सर्व टीमला. पण शक्यतो आम्हाला खेळत नाही कारण ते बोलतात तुम्ही आउटसाईडचे आहात म्हणून हे करत नाही. पण आम्हाला बहुतेक टीमने आता ओळखतात त्याच्यामुळे आम्हाला आता घेतात सपोर्ट करतात त्याच्यासाठी थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनलमध्ये. कसर साहेब आपल्याला फलंदाजी आमंत्रित केलंय. 12 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा मानस असेल या सेमीफायनलमध्ये? काय प्लॅनिंग असेल? तर 12 चेंडूमध्ये आम्हाला 25 ते 30 पर्यंत स्कोअर करायचा प्रयत्न करू कारण की समोरची टीम पण आमच्यासाठी जर नवीनच आहे आणि त्यांच्या 2 मॅच बघितल्या जरा बॅट्समन पण चांगले आहेत, बॉलिंग साईड पण त्यांची चांगली आहे. आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. पण अनेक सामने पाहिले गेल्या 14 डिसेंबर पासून तर आतापर्यंत अजिंक्य कासारची पहिल्या सामन्यामध्ये बॅट कमी चालते, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील बॅट कमी चालते. पण फायनलमध्ये जेव्हा संघ आपला दाखल होत असतो सेमीफायनल पासून त्यानंतर अजिंक्य कासारांची बॅट बोलू लागते. आज काय प्लॅनिंग असेल आपल्या फलंदाजीतून? फलंदाजी काय प्रत्येकाचे दिवस असतात. बघूया बॅटिंग माझं मी 100% देण्याचा प्रयत्न करेन मी आणि माझ्या टीमला जिंकवण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. तुम्हाला देखील सेमीफायनलसाठी शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. जाऊया थेट सामन्याकडे. 12 चेंडू आणि विजयासाठी समीकरण असेल ते म्हणजे 21 धावा. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय सकाळपासून ज्याने अचूक गोलंदाजी केली तो सूरज आणि स्ट्राईक एंडला येतो म्हणजे अचूक फलंदाजीचा नमुना ज्याने पेश केला ते म्हणजे योगेश आणि अनमोल. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अंगाचा वेध घेणारा चेंडू, बॅट्स आणि बॉलचा काहीचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आपल्या षटकाची सूरज याने. आपण काही मान्यवरांचे यशोचित सन्मान करणार आहोत. सन्माननीय संघटनेचे उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आपल्याला वसंतजी जालगावकर साहेबांचा यशोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतो संतोषजी कोटकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र वसंतजी जालगावकर साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत विलासजी धुमाळ साहेब यांचा यशोचित सन्मान करतील. मी योगेशजी घाटवळ साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विलासजी धुमाळ साहेबांचा सत्कार करावं अशी मी आपणास विनंती करतो. विलासदादा यांचा यशोचित सन्मान करतील योगेश घाटवळ.
धावा झाल्या 3 चेंडू 2 धावा. परत एकदा मोठा फटका सजवलाय. लेग साईडला क्षेत्ररक्षक येतात अनिकेत आणि झेलबाद होतोय. मोठा मासा गाळाला लावलाय योगेशच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. डीजे 1 मिनिट. डीजे थोडंसं थांबवायचं आहे. खजिनदार साहेब संतोषजी कोटकर साहेबांचा यजोतीत सन्मान करतील. मी संदीप खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं यजोतीत आपल्या शुभ हस्ते सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. बॅट्समन नेम पाष्टी संघ आपला 12 खेळाडू इथे आलेला नाहीये. दोन्ही संघांचे 12 खेळाडू नाहीत मित्रांनो. बॅट्समन नेम सांगायचंय पाष्टी संघ. विकासजी पागार साहेबांनी यांचा यथोचित सन्मान करतील मी विनंती करतो. वसंतजी जाळगावकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विकासजी पागार साहेबांचा सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. नक्कीच आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 3. आणि आता समीकरण आहे विजयासाठी 7 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी. आतापर्यंत सुरेख षटक हाताळले ते म्हणजे सूरज यांनी. अचूक गोलंदाजी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट त्याचं प्रात्यक्षिक देत आहेत ते म्हणजे मैदानामध्ये सूरज ॲज अ बॅटिंग ॲज युनिट असेल ॲज अ बॉलिंग युनिट असेल. परत एकदा पंचदंडित पंचांचा करतायत. निर्णय अंतिम असेल. कोंडे पंचेतन संघ सूरज अगदी पंचांचा निर्णय अंतिम असेल. नामांकित पंचायत एक अवांतर धाव असेल वाईटच्या स्वरूपामध्ये. नक्कीच दोन्ही संघांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि नक्कीच खेळाडू वृत्तीची साथ या गवळी समाज संघटनेला असेल. अवांतर धाव मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा रिस्पेक्ट करणं म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो. नक्कीच खेळ जर पाहिला आपण तर 5 चेंडूने 4 धावा खर्च केल्यात आणि त्यात एक मोठा विकेट घेतला तो म्हणजे मॅन इन फॉर्म योगेश. योगेशला डगआउट मध्ये माघारी पातावं लागला आणि आता कुठेतरी प्रेशर येते परंतु अनमोल अजून क्रीजवर आहे आणि अनमोलकडे ती क्षमता आहे. दोन्ही बलाढ्य संघांची लढत आपण पाहतोय. आणि काय होतं मैदानामध्ये ध्वस्त मस्त त्रिबला उद्ध्वस्त या फेमस बॅट्समनची कशी दांडी उडवली. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थोडंसं आपण आपल्या समाजाचे आपल्या संघटनेचे सदस्य अभिनंदनजी नटे साहेब यांच्याकडून ATM खोललं जात आहे. सूरज यांच्यासाठी या विकेटसाठी 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. या दोन्ही विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लागू झालंय. सूरज आणि नंतर घेऊन जायचंय. नवीन बॅट्समॅन फलंदाजीसाठी सन्मान्य आदरणीय राकेशजी कोदेरे साहेबांचा यजोतीत सन्मान करतील मी विनंती करतो. संतोष कोटकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते राकेशजी कोदेरे साहेबांचा आपण सन्मान करावा. सकाळपासून जर लाईनअपचा ताबा परिपूर्ण जबाबदारी दिली होती. परिपूर्ण जबाबदारी अगदी महत्त्वपूर्ण जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर. दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज असलेला कोंडे पोचेतन या संघाचा हुकमी एक अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाष्टी या संघाला मात्र थोडंसं संकटामध्ये सापडताना पाहायला मिळतंय. एक मोठी खेळी मात्र वादळी करावी लागेल. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ रंग बदलणारा सरडा म्हणजे क्रिकेट ओळखला जातो. एक महत्त्वपूर्ण खेळी करावी लागेल. नॉकआउटचा सामना आहे. इथून जो संघ विजय होईल तो मात्र फायनलमध्ये दाखल असेल. डायरेक्ट दिल्लीचा परिपूर्ण तिकीट असेल. ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटला चेंडूला खेळून काढलाय. सुंदर थ्रो पाहायला मिळाला परंतु थोडंसं फंबल झालं आणि त्याचा चुकीला माफी नाही मित्रांनो. आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करून घेतलं ते म्हणजे पाष्टी संघाकडून. आणि आता समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 15 धावा विजयासाठी. अभिनंदन नटे साहेबांचा यजोतीत सन्मान करतील मी विनंती करतो. दीपेंद्र धुमाळ साहेबांना की आपण अभिनंदन नटे साहेबांचा सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो.
5 चेंडू आणि 15 धावांचं आव्हान विजयासाठी. कल्पेश अजून स्ट्राईकवर आहेत. दोन्ही सलामीवीरांना बाद करण्यात यश आलं होतं ते म्हणजे सूरजला. परत एकदा मोठा फटका खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. 4 धावांसाठी 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. कम ऑन डीजे. डीजे Thank you, डीजे DJ. डीजे Thank you. थांबवायचं आहे. सन्माननीय आदरणीय वसई विरार नालासोपारा संघटनेचे आमचे मुख्य पदाधिकारी अनेक वेळा मात्र सहकार्य करत असतात. या स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य झालंय. ते सन्माननीय आदरणीय महेंद्र गायकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. या संघटनेचे सचिव दिनेशजी नटे साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. थँक्यू. धावा झाल्यात त्या म्हणजे 10 आणि विजयासाठी आता 4 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे पाष्टी संघासमोर. आपण जर क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच अटॅकिंग क्रिकेट ह्याच एक बचावात्मक क्रिकेट म्हणून आपण नेहमीच ओळखला जातो आणि अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते आपल्या कल्पेशच्या मार्फत. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता ते क्षेत्र निवडलंय. अक्षय येतात चेंडूकडे. चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. समीकरण बदलत आहे. सामन्यामध्ये रंगत वाढते. 3 चेंडू आणि 9 धावा. या स्पर्धेला देखील उद्वेजी लटके साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. दिनेश लाड साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र उद्वेजी लटके साहेबांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. दिनेशजी लाड साहेब यांना विनंती करतो की आपण उद्वेजी लटके साहेबांचा सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. परत एकदा इनटू द पिच गोलंदाजी केली. स्वतःचा फॉलो थ्रो कंप्लीट करून चेंडूला अडवलाय आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 8 धावा. 2 मोठे फटके. 2 मोठे चौकार किंवा 1 षटकार आणि 2 धावा. पाहूया कोण पाष्टी की कोंडे पंचतन बसला की श्रीवर्धन. नक्कीच सामन्यामध्ये रंगत आणून सोडले ती म्हणजे कल्पेश आणि अल्केश यांनी. तेवढी सुरेख गोलंदाजी पाहतोय ती म्हणजे अनिकेतच्या मार्फत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातो अनिकेत. आता धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज कोंडे पंचतन संघाकडून. मोठा फटका सजवला. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. दोघांमध्ये होतोय फंबल आणि तत्पूर्वी 2 धाव घेण्यात यशस्वी आणि 3रे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत ते म्हणजे आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो म्हणजे कल्पेश. आणि आता समीकरण बदलत आहे. विजयासाठी धावा हव्यात ते म्हणजे 5. राम कांबळे साहेबांचा यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो. दीपेंद्र धुमाळ साहेबांना की आपल्या शुभ हस्ते राम कांबळे साहेबांचा आपण यशोचित सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. पंच या धावा किती आहेत? पंच या धावा 3 प्लस विकेट. ओके. एक चेंडू आणि 5 धावा. षटकार विजयी षटकार पाहायला मिळेल का? आपल्या सामन्यांचे नियम आहेत कंपल्सरी चेसिंगचे सामने आपण आपल्या नियमांमध्ये आधीच सांगून ठेवलं सर्व संघांना. पाहूया मोठा फटका. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते करणजी गायकर साहेब. त्यांचा यशोचित सन्मान करतील. मी योगेश घाटवळ साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करणजी गायकर साहेबांचा सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि पहिला फायनलिस्ट कोंडे पंचतन संघ रायगड गवळी समाज संघटना आयोजित रायगड गवळी चषक 2026चा पहिला फायनलिस्ट आपला मिळाला तो म्हणजे कोंडे पंचतन संघाच्या. आणि दोन्ही संघांचे खूप खूप आभार. कोंडे पंचतन संघ आपण फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच 5 संघ आपण सहभाग दर्शवला त्याबद्दल खूप खूप आभार. कोंडे पंचतन आपण मैदान सोडायचं आहे. थोडंसं सेलिब्रेशन असेल तर मैदानाच्या बाहेर करायचं आहे. गोकुळ संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. संजय माडिक साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यशोचित सन्मान केला जाईल मी विनंती करतो. विलास भाऊ